आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या युवा वर्गात अतिशय लोकप्रिय असलेली डिश व्हेज मोमोज. त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर, ही सिमला मिरची आहे, आपण कुठल्याही भाज्या वापरू शकतो यात. हे बारीक चॉप केलेलं आलं, लसूण, कांदा आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, हे सोया सॉस, तेल, हा 1 कप मैदा आहे आणि मीठ. चला तर मग आपण कृतीकडे वळूया. सर्वात आधी आपण मोमोजसाठी पीठ मळून घ्यायचे. हा 1 या कपाने आपण मैदा घेतला आहे. त्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 टेबलस्पून तेल घालते मी. आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदम घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, असं पीठ मळून घ्यायचं चांगलं. म्हणजे आपण पुरीसाठी मळतो तसं पीठ मळायचं. हे बघा, असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता याला वरून थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे मग कडक होत नाही पीठ. आता हे अर्धा तास असंच ठेवून द्यायचं, झाकण ठेवून. झाकण घालून ठेवून देऊया आपण. आता आपण मोमोजसाठी स्टफिंग करून घेऊया. मी इथे पॅन तापत ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घालायचे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. त्यामध्ये हे बारीक चॉप केलेली लसूण, बारीक चॉप केलेलं आलं घालायचं. ते थोडा वेळ चांगलं परतून घ्यायचं, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचं चांगलं. आता हे परतून झालेलं आहे. यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. कांदा बारीक चिरलेला, हा थोडा वेळ परतायचा आहे. आता कांदा चांगला परतून झाला आहे. आता आपल्याला ह्या भाज्या घालायच्या सगळ्या. शिमला मिरची बारीक चिरलेली, गाजर किसून घेतले चांगलं आणि कोबी. तर हे मोठ्या गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं. शिजवायचं नाही आहे आपल्याला, व्यवस्थित परतायचं आहे फक्त. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. एक चमचा सोया सॉस घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर पाणी सुटलं असेल तर व्यवस्थित सुकवून घ्यायचं. सगळं मिक्स झालेलं आहे. आपलं स्टफिंग तयार झाले. मी आता गॅस बंद करते. आता हे थंड करत ठेवूया आपण. आता पीठ मळून अर्धा तास झालेलं आहे. स्टफिंग पण आपलं थंड झालं आहे. आता आपण मोमोज करायला घेऊया. आधी छोटे गोळे करून घ्यायचे. पुरीला लागतात तेवढे गोळे करून घ्यायचे. आता आपण सगळे गोळे करून घेतलेले आहेत. आता लाटायला घेऊया. एकदम पातळ लाटायचे, जाड अजिबात ठेवायचं नाहीये. यामध्ये स्टफिंग भरायचे.
आणि अशा प्रकारे आपण फोल्ड करत जायचं. इकडची बाजू इकडे आणून या अर्ध्या ह्याच्यात फोल्ड्स करायचे आहेत आणि अर्ध तसंच ठेवून दुसरीकडे जोडायचं. हे पहा, हे अशा प्रकारे शेप आला पाहिजे. आपला मोमो तयार झाला. मोमोज 2-3 वेगवेगळ्या प्रकारे करतात. हा एक प्रकार आहे. मी आणि एक करून दाखवते. त्यात स्टफिंग भरून घेऊया. तर हे जसं आपण करंजी करतो तसंच एक बाजू दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायची. आणि या 2 बाजू एकमेकीला जोडायच्या. हे बघा, ह्या अशा प्रकारे. आता आपले मोमोज तयार करून झालेले आहेत. आपण आता स्टीम करायचे. यासाठी मी हे एक चाळण घेतली आहे. त्याला आपण तेलाचा हात लावून घेऊया. आता आपण त्यात मोमोज ठेवायचे. थोडे मध्ये अंतर ठेवूनच ठेवायचे, नाहीतर ते मग एकमेकाला चिकटू शकतात. आता आपण हे स्टीम करायला ठेवायचे. मी इथे स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यात आपण ही चाळण ठेवूया. वरून झाकण घालूया आणि मीडियम गॅसवर 10 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचे. तर हे वाफवून होईपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. आता आपले मोमोज तयार होत आहेत, तोपर्यंत आपण मोमोजची चटणी करून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, या 4-5 लाल मिरच्या आहेत. या मी थोड्या गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या 2 तास. टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तेल, मीठ, सोया सॉस आणि हे आलं आणि लसूण बारीक चॉप करून घेतले. सर्वात आधी आपण हे मिरच्या आणि टोमॅटो मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे. दहा मिनटं झालेली आहेत. आपण आता उघडूया झाकण. आपले मोमोज तयार झालेले आहेत. तर मी गॅस बंद करते. आता मोमोज थंड होत आहेत, तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया. एक चमचा तेल घेतलंय. त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं, आणि बारीक चिरलेलं लसूण घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. आता त्यात आपण हे मिक्सरला जे मिरची आणि टोमॅटो वाटून घेतला आहे तो घालायचा. हे असं जरा जाडसरच वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करायची नाही. आता आपण त्यात चवीपुरतं मीठ घालूया. आंबटपणा घालवण्यासाठी थोडीशी साखर आणि 1 चमचा सोया सॉस.
तर चांगलं परतून घेऊया. चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. चांगली उकळी आलेली आहे. आपली मोमोजची चटणी तयार आहे. आता मी गॅस बंद करते.